आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। हदगाव तालुक्यातील कोहळी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर उत्साहात संपन्न। शेकडो रुग्णांनी घेतला लाभ। ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने हदगाव तालुक्यातील कोहळी येथे आयोजित करण्यात आलेले मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले। आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक हनुमान मंदिर परिसर कोहळी येथे या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, नाक कान घसा, त्वचा व सौंदर्य विकार, मानसिक आजार, शल्यचिकित्सा, सर्जरी आणि मुखरोग अशा विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार पुरवले। तसेच गरजूंसाठी मोफत शस्त्रक्रियांचे नियोजनही करण्यात आले। निरोगी कुटुंब समृद्ध समाज हे ब्रीद घेऊन आयोजित या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत रुग्णांनी या शिबिराचा प्रत्यक्ष लाभ घेतला। वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते राजेश गडरिया आणि आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे शिबिर यशस्वी झाले। आपल्याच गावात उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांचे मनापासून आभार व्यक्त केले। M24 ताससाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी कृष्णा चौतमाल। मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर हे जवळजवळ पहिले नसून 14 किंवा 15 असू शकते आपल्या गावात, नाही पूर्ण विधानसभा क्षेत्रात। आणि नेत्र तपासणीचं शिबिर 18 याच्या पूर्वी घेतले, म्हणजे ते नियम पकडून आता जवळजवळ 30-35 शिबिर म्हणायला काही हरकत नाही। आणि आमच्या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रुग्णाला आम्ही मेघे स्वांगवे ते नेऊन वर्धा शेवटच्या माणसापर्यंतची काळजी घेतो। या शिबिरात जे काही रुग्ण मेजर आजाराचे, कोणाची पोटामध्ये काही सर्जरी असेल, कोणाचे ब्रेनचा असेल किंवा कोणाचे अस्थिचे असतील, अशा सगळ्या रुग्णांना शेवटच्या रुग्णापर्यंत आम्ही काळजी घेतो। आणि गुलाबी कलरची ज्यांना ज्यांना पावती दिली त्यांना आम्ही मेघे सांगवीला पुढील तपासण्यासाठी नेतो। आणि जे पेशंट सर्दी खोकला साध्या आजाराचे आहेत त्यांना 4 गोळ्या औषधी देऊन एखादी टॉनिकची बाटली देऊन इथंच सोडून दिल्या जाते। परंतु हे जे शिबिर आहे, काहीतरी दुसरा मेजर आजार आहे जे ज्यांना पुढील उपचाराची गरज आहे अशा रुग्णासाठीच आहे। म्हणून मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की दुसरं सुद्धा 1 महिन्यात किंवा 1-1.5 महिन्याच्या आतच शिबिर हिमायतनगर तालुक्यामध्ये होणार आहे। त्या सुद्धा शिबिरामध्ये